सणासुदीसाठी स्वराज्य कलेक्शन ढालगावचा अनमोल नजराणा। स्वराज्य महोत्सव 2025 झाला सुरू। आपल्या आवडीच्या प्रत्येक खरेदी सोबत आहे आकर्षक गिफ्टची बरसा। रुपये 1499 च्या खरेदीवर हमखास गिफ्ट, 2999 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, रुपये 4999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, रुपये 6999 च्या खरेदीवर लेडीज पर्स, रुपये 9999 च्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट, रुपये 12999 च्या खरेदीवर डबल ब्लँकेट, रुपये 14999 च्या खरेदीवर आकर्षक साडी आणि रुपये 19999 च्या खरेदीवर चक्क पैठणी। तेव्हा आजच भेट द्या स्वराज्य कलेक्शन, वीज बोर्ड जवळ ढालेवाडी रोड, ढालगाव इथं। ऑफर फक्त 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31,728 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर। बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32,500 रुपये, तर हंगामी बागायतीसाठी 27,000 रुपये मिळणार। खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47,000 रुपये रोख आणि मनरेगातून 3 लाख रुपयांची कामं, मुख्यमंत्र्यांची घोषणा। सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, विरोधकांचा हल्लाबोल। मदत जाहीर करताना केवळ आकडे फुगवून सांगितले, वडेट्टीवारांची टीका। तर कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय झालं, हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल। हैदराबाद गॅझेटियरच्या GRला अंतरिम स्थगिती द्यायला हायकोर्टाचा नकार, राज्य सरकारला मोठा दिलासा। 2 सप्टेंबरचा निर्णय रद्द करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी। ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे यांचा पहिल्यांदाच राहुल गांधींवरही हल्लाबोल, दिल्लीचा लाल्या असा उल्लेख केल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा संताप। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हांसंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी। संविधानाला धरून निकाल आल्यास उद्धव ठाकरे यांच्या बाजूच निकाल लागणार, असीम सरोदेंचा विश्वास। राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत नवा पेच, अद्याप चर्चा नाही। राऊत आणि सोहळ्यांचं स्पष्टीकरण, महाविकास आघाडीत नव्या व्हिडिओची गरज नाही। काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांच्या विधानामुळे वादाला फोडणी। आपल्या कृत्याचा पश्चाताप नाही, माफी मागणार नाही, सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोरची भूमिका। तर ठिकठिकाणी घटनेचा निषेध। सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घसघशीत वाढ, प्रति 1,23,800 रुपयांचा दर, तर चांदी प्रति किलो 1.5 लाखांच्या पार। जळगाव शहरातील स्मशानभूमीतून महिलेच्या अस्थींची चोरी, सोन्यासाठी स्मशानभूमीतून डोके, पाय व हाताच्या अस्थी नेल्या चोरून। स्मशानभूमीतून सोन्यासाठी अस्थी चोरून नेल्याच्या समोर येताच शहरात उडाली प्रचंड खळबळ। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।